मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम। हाय अटके मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम। चाहे तुम निकले या दम है कसम तेरी कसम, तुझे आज छोड़ेंगे ना हम। दहीहंडीचा सण जवळ आल्याने गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच मराठी सण उत्सव जपण्यासाठी आणि गोविंदांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक अनोखा उपक्रम नेरूळमध्ये पार पडलाय। मैत्री फाउंडेशनचे संस्थापक आणि युवा समाजसेवक अक्षय काळे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच भव्य दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। नेरूळ सेक्टर 18 मधील अनिरुद्ध बापू मैदानावर झालेल्या या शिबिराला गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। या शिबिराचं उद्घाटन प्रभागातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग मोरे, सत्यवान घाडीगावकर मोरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले। या सराव शिबिरात पुरुष गोविंदा पथकांसोबतच महिला गोविंदा पथकांचाही सहभाग लक्षणीय होता। उपस्थितांनी गोविंदा पथकांचा थरार अनुभवला आणि त्यांच्या सादरीकरणाला जोरदार दाद दिली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी हर्षल मडवी, विशाल जाधव, आनंदा तुळसणकर, कमलेश खवले, सुरेश साळवी, गोपीनाथ काळे यांच्यासह जय भवानी मित्रमंडळ आणि गजेंबो मित्रमंडळ सेक्टर 18 नेरूळ यांनी भव्य दहीहंडी सराव शिबिराच्या उत्तम व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे। यावेळी छत्रपती गोविंदा पथक सेक्टर 18 नेरूळ यांनी 7 थरांचा मनोरा रचून हंडी फोडण्याचा मान मिळवलाय। तर शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला कृष्णाची ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिसं देऊन गौरवण्यात आलंय। तर लकी ड्रॉच्या माध्यमातून 11 गोविंदा पथकांना सन्मानित करण्यात आलंय। यावेळी राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रासोबतच अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते। यावेळी संजय पाथरे, समाजसेवक दीपक पाटील, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, माजी नगरसेवक विजय माने, सूरज पाटील, गिरीश म्हात्रे, दिलीप घोडेकर, काशीनाथ पवार यांच्यासह शशिकांत गोरड, सोमनाथ म्हात्रे, चंद्रशेखर भोपी, विकास निकम, लक्ष्मण पोपटघळ, अंकुश बाबर, विष्णू देठे, नवले कांबळे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता। आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आयोजक अक्षय काळे म्हणाले की मी स्वतः एक गोविंदा असल्यामुळे गोविंदाला किती मेहनत करावी लागते हे दाखवण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून आम्ही केलाय। या यशस्वी आयोजनामुळे नेरूळमधील गोविंदांना दहीहंडी पूर्वीच सरावाची एक चांगली संधी मिळाली आहे। मैत्री फाउंडेशन नवी मुंबईच्या वतीने भव्य सराव शिबिराचे आयोजन केले आहे। हे प्रथमच वर्ष आमचं, कारण त्याचं पण कारण असं की मी स्वतः एक गोविंद आहे। गोविंदाला ह्या मेहनत काय करायला लागते हे सांगायची म्हणजे प्रत्येक गरज नाही, ते मेहनत त्यावरनं दिसून येतं। भव्य जे आयोजन याच्यात आपण सर्व गोविंदांना कलागुणांना वाव देण्यासाठी 5 तर 7 तर अशा गोविंदा पथकांना रोख रक्कम व पारितोषिकाचं आयोजन केलं आहे। या पुढेही या वर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी पण आपण या मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचं आयोजन करणार आहे। तर उपस्थितांनी अक्षय काळे यांच्या माध्यमातून आयोजित भव्य दहीहंडी सराव शिबिराच्या आयोजनाची प्रशंसा केली आहे। या ठिकाणी अक्षय लक्ष्मण काळे हे आपले समाजसेवक आहेत आणि मैत्री फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी भव्य दहीहंडीचा सराव शिबिर आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आपण पाहत असाल की नेरूळमधलेच नाही तर तमाम नवी मुंबईमधले विविध दहीहंडी पथक या ठिकाणी दहीहंडीचा आपली कला दाखवण्यासाठी आलेले आहेत। अशा प्रकारचे एक विविध काम विविध क्षेत्र सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कला, क्रीडा या विविध क्षेत्रांमध्ये मैत्री फाउंडेशन विविध उपक्रम राबवत असते। असेच उपक्रम राबवताना हा एक उपक्रम घेतलेला होता की दहीहंडीचा सराव शिबिर, या ठिकाणी म्हणजे जसं त्यांच्या कलागुणांना वाव सुद्धा भेटेल आणि दहीहंडीची त्यांची सराव सुद्धा होईल। तसेच सण उत्सव साजरे करतो आम्ही कारण की विविध म्हणजे आपले सर्व लोक एकत्र येऊन
एक चर्चासत्र होतं, विचारमंथन होतं आणि त्या उद्देशातून आपल्या समाजाची रचना होते. या उद्देशाने हा घेतलेला एक उपक्रम होता. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.